नमस्कार. एच जे मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात आहोत आणि फलटण तालुक्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे इलेक्शनचं वार वाहू लागलं आहे. तर आपण सध्या जिल्हा परिषद कोळकी गटामध्ये आहोत. तरी माझ्यासोबत काही नागरिक आहेत. दादा नमस्ते. नमस्कार नमस्कार. काय सांगाल, सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती इलेक्शन लागते. भावी जिल्हा परिषद सदस्य कसा असावा तुम्हाला काय वाटते? कसं आहे, भावी जिल्हा परिषद कामाचा असावा. आतापर्यंत जे सदस्य होतं ते नुसतं बशाबैल होतं. त्यांनी कामच काय केली नाही ती, त्यामुळे त्यांना पुढील दिवस आता बेकार येणार. रोड नाही, पाणी नाही, लाईट नाही. आपल्या शेतकऱ्याला काय पाहिजे की सदस्य निवडून गेला, लाईट पाहिजे, पाणी पाहिजे, रोड पाहिजे, कुठं सगळ्याशी वरतून नीट पाहिजे, त्याला भेट दिली पाहिजे. जर एखादा गरीब शेतकरी गेला त्याची काय अडचण नाही, सोडवली पाहिजे त्यांनी. आणि नाही सोडवलं तर शेतकरी काय करणार? अडकून जी कामं असते शेतकऱ्याची अडकून राहणार. शेतकऱ्याची कामं होत नाही ती. आता कसं वार आहे की भाजप सरकार काय करतंय, रातचा दिवसा कामं करू शकतंय. कवा जर गेलं तरी कार्यकर्ते भेटते ती, कामं करते ती, कुठलं कामच नडत नाही. मग लाईट विषय गेलं तर 8 दिवसात बाबा टिपू तयार करते ती. पाणी विषय गेलं तरी होतंय. कुठं बाबा रोड विषय गेलं, रोडची मंजुरी लगेच करून रोड बी तयार करते ती. शेतकऱ्याच्या जर अडचणी दूर केल्या तर शेतकरी त्या साईडला मतदान देतो, आणि जर अडचण नाही दूर केल्या शेतकरी तिकडे डोकून बी बघत नाही. आतापर्यंतची जी वर्ष गेली 30, चिमणरावच्या कारकिर्दीतली 15 वर्ष गेली, काम काहीच नाही. राजांच्या कारकिर्दीतली 30 वर्ष गेली, ती गाठच घेत नाही, ती कामच नाही. ती कुठं जरी माणूस गेला तिकडे हे भेटत नाही ती. आणि गावातली कार्यकर्त्यांना जर समजा कळलं ही गेलाय तर मागणं फोन जातो, आमका आलाय ते आपल्या गटाचा नाही, काम करू नका, तो दुसऱ्या गटाचा आहे, तो विरोधक आहे. मग जनतेने काय करायचं? आपल्याला घोडा लावून घ्यायचा, काय करायचं? काय नाराज आहे जनता. यांच्यावर जनता आज एक नंबर नाराज आहे. नगर परिषदेची तरा झाली, ती झेडपी पंचायत समितीची तरा होणार आहे, कारखान्याची तरा होणार आहे, संघाची तरा तीच होणार आहे, मार्केट कमिटीची तरा तीच होणार आहे. असे आता नगरपालिका गेली, पण जिल्हा पंचायत समिती आहे ती बहु मताने कमळच निवडून येणार. कमळाला कसं झालंय, मातीत पिकतंय कमळ. आणि ही बाकी जी आहे ती ह्यांना काय बाई, कमळ मातीत पिकते, त्याला पाण्याची रोडची जरूर आहे का नाही? तुम्ही सांगा साहेब. आणि ह्यांना काय, बंगल्यात बसते ती आणि फोन ठिकाण नाही करायचं, दुसरीकडे करायचं. जा त्या अधिकाऱ्याला फोन केलाय, त्या अधिकारी तिथे गेलो, बरं उद्या बघू म्हणतो. आता तिथं फोनच गेला नाही तर काय होते ती कामं होते ते का? ही 35 वर्ष जनतेने गिळून घेतली, ती जनता आता बिघडलेली आहे. आणि ती जनता आता ह्यांना घोडा लावल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही बघा साहेब, जीआरपी पंचायत समितीला काय होतंय तेवढं तुम्ही बघा. एवढं बोलून मी तुम्हाला हात जोडून काय अनेक विचारायचं असेल तर विचारा. सध्या जिल्हा परिषदचं इलेक्शन लागते. तुम्ही बरेच वर्ष तुम्हाला अनुभव आहे राजकारणात. पाहिजे तर मला असं म्हणायचे, तुमच्या मनातील किंवा जो काम करणारा भावी जिल्हा परिषद सदस्य कोण असावा असं तुम्हाला वाटते? हा बघा, आता जी दादा ठरवतील, दादानी दगड जर उभा केला तरी छगन निवडून देणार आहे. आता आम्ही नाव समजा एखाद्या सुचवलं, आणि जर समजा दादाने त्यांना नाही तिकीट दिलं तर आम्ही, तुम्ही काय म्हणणार? अहो तुम्ही आमच्याच नाव म्हणत होता. दादानी कुणी उभं करून द्या, ते जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये निवडून येणारच. ही मी पूर्व तयारीने आजच तुम्हाला सांगतो. काय काय कामं केली पाहिजेत काय वाटते तुम्हाला? नाही, जनतेला काय पाहिजे? पाणी आणणारा माणूस, प्रत्येक शेतकऱ्याची वस्तू व्यक्ती गेली त्याला भेटणारा, महिलांच्या एखाद्या अडचणीत असली काम करणारा, शेतकऱ्यांचं काम करतो ते नेता झेडपी पंचायत समितीला पाहिजे. 35 वर्षातील राजकारण आता आणि अलीकडल्या 5 वर्षातील राजकारण तुम्हाला कसं वाटतं? 35 वर्षात जे राजकारण झालंय, अलीकडच्या काळात दादा जर कोणी गेलं रातचा दिवसाचा, अभि भैया काम करतोय, शिंदे साहेब काम करते, ती दादांचा कुठला कार्यकर्ता असला, शमशेर दादा काम करतोय, समजा एक अडचण आली तर विचार गेलं तर रात्र सुद्धा काम करू शकते ती. तेव्हा ही काय म्हणते ती, ही डांबीज नाही ती, ही डांबीज आहे ती, ही डांबीज नाही ती, गरिबाच्या समस्या सोडवते ती. आणि ही म्हणते मग ती डांबीज आहे ती, डिपार्टमेंट केलं, डिपार्टमेंट आमचं ऐकत नाही. ही पुढ्यांचं पहिलं डिपार्टमेंट ऐकत होता, शेतकऱ्याचं डिपार्टमेंट ह्यांच्या दबावामुळे ऐकते. शेतकऱ्यांना किंमत देत आहे डिपार्टमेंट, गरिबाला किंमत देते. पहिलं गुंडांना किंमत देत होती डिपार्टमेंट, आता तसं चालत नाही. दादांच्या कारकिर्दीत
प्रत्येक गरीबाला किंमत आहे. त्यामुळं आम्हाला भाजपच सरकार पाहिजे आणि कमळ फुललं पाहिजे. तुमच्या गावची लोकसंख्या किती आहे? 1800. मग काय नक्की परिस्थिती होईल तुम्हाला काय वाटतं? आम्ही ह्याच्या मागे सुद्धा अनेक वर्ष गट 2 होतं, सत्ता राजांची होती, तरी आम्ही निमनिम चालवत होतो आमच्या ताकदीत. त्यांचं 150 कार्यकर्ते फिराय होतं, आमचं 6 कार्यकर्ते फिराय होतं. मग नाही वाघिण्याला एकटा आणि डुकरीला 12 पिलं. तसे आमची 6च पण जिद्दीनं मतदान मिळवत होती. आम्ही 6 जण निमनिम चालवत होतो आणि ह्यांची 150 जण आम्हाला कुठं, आम्ही काही काळ 200 वाढायचो, काही काळ ती 50 वाढायची. प्रत्येक निवडणुकीचा असा रिपोर्ट आहे. नक्कीच हे होते दादा. त्यांनी असं सांगितलं की येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत जे माजी खासदार आहेत ते जो उमेदवार देतील त्याचं आम्ही नक्कीच अतिशय ताकदीने काम करू आणि त्याला निवडून आणण्याचा प्रयत्न करू.